Hello students and welcome to AK Academy. माझं नाव आहे प्रनील धांदर and I am going to teach English today. आणि बेसिकली आपण इंग्लिशचे काही क्वेश्चन्स बघणार आहोत जो आपला नवीन IBPS TCS जो नवीन पॅटर्न आलेला आहे त्याच्यानुसार IBPS TCS बद्दल बोलण्याचं झालं तर मॅक्झिमम जे क्वेश्चन्स तुम्ही बघणार हे आता बँकिंग लेवल किंवा आपण जे बघतो की याच्यापूर्वी ज्यांनी जे क्वेश्चन्स घेतलेले आहेत जसं आपण बघतो बँकिंग किंवा SSC CGLच्या लेवलचे त्या प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला कुठेतरी आता याच्यात बघायला भेटणार एक्झाम पॅटर्नमध्ये. तर पॅटर्न बदललेला असणार आहे बट चांगली गोष्ट आहे की पॅटर्न आता सोपं असणार आहे. जे तुम्ही वाचणार आहात जसं तुम्ही न्यूजपेपर वाचणार आम्ही तुम्हाला तसं कोर्सेसमध्ये सांगितलंच आहे की कोणते न्यूजपेपर वाचायचे आहेत, कशा प्रकारे त्याचा अभ्यास झाला पाहिजे, प्लस कोणते नोटबुक्स वापरायचे आपल्या नॉव्हेल्स वाचायचे आहेत. तर त्याच्यानुसारच तुम्हाला क्वेश्चन्स आता एक्झाममध्ये बघायला भेटणार आहे आणि हे मुलांसाठी खूप युजफुल आहे. द पॉईंट बिंग की याच्यामध्ये स्कोअर जास्त केला जाऊ शकतो आणि प्लस जी अनप्रेडिक्टेबिलिटी होती क्वेश्चन्स की क्वेश्चन्स कसे येतील. ठीक आहे, बरेच वेळेस जेव्हा पंक्च्युएशनचे क्वेश्चन्स येतात मुलं कन्फ्यूज होतात. तर मला असं वाटतं की पंक्च्युएशनचे क्वेश्चन्स कमी होतील किंवा नाहीच्या बरोबर असणार आहे याच्यापुढे. तर हे जे डाऊटफुल किंवा अनप्रेडिक्टेबल पॅटर्न होता तो आता कमी होणार. प्रेडिक्टेबल पॅटर्न असणार. ज्यांना इंग्लिशची भीती आहे त्यांची पण ती भीती निघून जाणार बिकॉज यू कॅन प्रेडिक्ट द पेपर, द टाईप ऑफ क्वेश्चन्स आणि फिक्स्ड क्वेश्चन्स असतात. ठीक आहे, सो विथ दिस लेट्स स्टार्ट विथ टुडेज सोल्युशन स्टुडंट्स क्वेश्चन्स. तर क्वेश्चनमध्ये आपण सगळ्यात पहिले कोणता क्वेश्चन बघतो. आपण बघतो आहे चूज द करेक्ट फॉर्म ऑफ मॉडेल ऑक्झिलरी. मॉडेल ऑक्झिलरी हे काय आहे, आपले जे वर्ब्स आहेत त्याचे टाईप आहे. ठीक आहे, आपण 3 वर्ब्स बघितले. मेन वर्ब, ठीक आहे, हेल्पिंग वर्बमध्ये आपण बघतो मॉडेल ऑक्झिलरी आणि प्रायमरी वर्ब्स. तर त्याच्यामध्ये स्टुडंट्स आपण बघतो मॉडेल ऑक्झिलरी जे आहेत. ठीक आहे, तर चूज करायला लावलेलं आपल्याला मॉडर्न ऑक्झिलरी वर्ब फ्रॉम द गिवन सेंटेन्स. रोज इज ओव्हर 3/4 hours later already. She dash have missed the bus again. इथे आपल्याला आता काय यूज करायला लावलं आहे, मॉडेल ऑक्झिलरी वर्ब. आता मॉडेल ऑक्झिलरीमध्ये आपण बघतो शुड, मस्ट, विल, कॅन हे सगळे मॉडेल ऑक्झिलरीचेच पार्ट आहेत. मग इथे कोणता मॉडेल ऑक्झिलरी येणार, तर जर आपण वाचताना बघितलं तर शी शुड हॅव मिस द बस किंवा शी शुड हॅव मिस द बेस्ट. ऐकायला ते बरोबर वाटतं. ठीक आहे, बऱ्याच वेळेस आपण काय करतो ऐकण्यावरती जातो की अरे ये सेंटेंस ठीक साउंड कर रहा है, शायद ये सेंटेंस सही होगा बट ये गलत भी हो सकता है. अब यहाँ पे ना पॉसिबिलिटी की बात की जा रही है कि उसने क्या किया, शी बेसिकली वो लेट हो गई है. ठीक है, कितना लेट हो गई, तो 3/4 आवर्स लेट. ओके, इतना वो लेट हुई है. तो इसका मतलब पॉसिबिलिटी क्या है कि वो लेट हुई होगी, मतलब उसका बस छूट गया होगा. तो यहाँ पे पॉसिबिलिटी की बात चल रही है कि वो लेट है तो ऐसा हुआ होगा कि उसकी बस छूट गई. और जब भी ऐसे सिचुएशन होते हैं तो हम शुड नहीं यूज़ करते, हम यूज़ करते हैं मस्ट. राइट, तो ये सारी चीज़ें जो हमारा कोर्स है, ठीक है, जो आपको हमारे ऐप में मिलेगा द AK स्टडी हब, उस ऐप में आपको द AK अकेडमी, उस ऐप में आपको ये सारा इन्फॉर्मेशन मिल जाएगा और वहाँ से आपको अच्छे से आपके एग्जाम का प्रिपरेशन भी होगा. ठीक आहे, आता पुढे जाऊया पुढे आपण बघणार आहोत आपल्या कोर्सबद्दल. तर आपला कोर्स ऑलरेडी ॲपवरती टाकलेला आहे स्टुडंट, सो तुम्ही यू कॅन परचेज दॅट कोर्स. आणि कोर्सची प्राईस खूप कमी, इट इज ओनली 1500 रुपीज. ठीक आहे, 1500मध्ये आय गेस कुठं होणार नाही एवढं सगळा जो डिटेलमध्ये अभ्यास आहे, इंग्लिशचा झाला, मॅथ्स, रिजनिंग, GK GS, तर ह्या ठिकाणी तुम्हाला ॲपमध्ये तो 1500 रुपीजमध्ये भेटेल. पुढं स्टुडंट्स बघायचं झालं तर अजून एक्स्ट्रा डिस्काउंट आपल्याला ह्यावर्षी भेटणार आहे स्टुडंट्स. समवेअर अराउंड जर तुम्ही AK सर हा यूज केला तर स्टुडंट्स तर त्याच्यामध्ये तुम्हाला अराउंड 700 रुपीजमध्ये राज्य उत्पादन शुल्क भरतीसाठी तुम्हाला तिथे कोर्स अवेलेबल राहील. तर हे 2 कोर्सेस स्टुडंट्स तुम्ही इथे बघू शकता. तलाठी भरती सरळ सेवा ती 1500ला आहे आणि हा जो आपला आहे राज्य उत्पादन शुल्क भरती त्याचा आहे 700पर्यंत. यू कॅन परचेज दिस अँड यू कॅन यूज दिस कोर्स फॉर युअर प्रिपरेशन. याच्यातून तुम्हाला खरंच फायदा होईल. पुढे जाऊया स्टुडंट्स. आता नेक्स्ट पॉईंट काय आपला, चूज द अप्रॉप्रिएट प्रिपॉजिशनल फ्रेज फॉर द गिवन सेंटेन्स. प्रिपॉजिशनल फ्रेज वापरायचा आहे. ठीक आहे, जे आपले व्हिडिओ लेक्चर्स त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे की सेंटेन्स अल्फाबेट काय आहे, लेटर काय आहे, वर्ड काय आहे, सेंटेन्सेस काय असतात, फ्रेजेस काय असतात. ओके, तर हे जर तुम्हाला एकदा स्ट्रक्चर क्लिअर झालं की तुम्हाला ह्या शब्दाचा अर्थ समजेल की अप्रॉप्रिएट प्रिपॉजिशनल फ्रेज काय असतो. ओके, तर आपल्याला प्रिपॉजिशनल फ्रेज वापरायचा आहे. ऑल्दो द पार्टनर्स वर डॅश दे सक्सीडेड इन पेइंग आवर बिल. काय झालेलं स्टुडंट्स, पार्टनर्स काय होते, देवर इन, बघा आता ते पेमेंट करायची गोष्ट करतात, बिल पेमेंट. आणि ऑल्दो हा एक नेगेटिव्ह वर्ड आहे. ठीक आहे, जरी पण ते काहीतरी प्रॉब्लेममध्ये होते स्टील दे हॅव अ सक्सेसफुल इन पेइंग देअर बिल. बिल भरण्यासाठी काय प्रॉब्लेम असू शकतो, काही ना तर काहीतरी कर्ज असणार. ठीक आहे, तर कर्जाला आपण इंग्लिशमध्ये डेप्थ असं म्हणतो. ठीक आहे, आता हे जे डेट होतं इथे बघा, इकडे डेप्थ आहे. ठीक आहे, डेप्थ दिलेलं आहे आणि डेट आहे आणि डेट आहे. मग आता इन डेट असणार की ऑन डेप्थ असणार, तर कधी पण जेव्हा कोणी कर्जात असतं त्याला इन डेट म्हणतो आपण, तर त्याच्यावरती कर्ज आहे इन डेट. हे डेप्थ म्हणजे गहराई, किती खोल आहे.
ओके, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला समजायचं आहे. हे फ्रेज आहे. इन डेट असणे म्हणजे कर्जामध्ये असणं. ओके स्टुडंट्स, चला पुढे जाऊया. नेक्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन बेस्ट कंबाईन्स द टू गिवन सेंटेन्सेस. दोन सेंटेन्सला कंबाईन कोण करतं? आय गेव यू सम फ्लावर्स, वेर आर दे. काय झालं स्टुडंट्स? आय गेव यू सम फ्लावर्स, वेर आर दे, म्हणजे मी तुला फ्लावर्स दिले होते, कुठे आहेत ते. आता ह्या दोन सेंटेन्सेसला आपण काय केलं आहे? कंबाईन केलं आहे. पहिलं बघा, वेर डिड यू कीप द फ्लावर्स दॅट आय गेव यू. ओके, साऊंड्स गुड. वेर डिड यू कीप द फ्लावर्स दॅट आय गेव यू. ओके, याला ऑप्शन म्हणून ठेवू आपण. नेक्स्ट बघा, वेर आर द फ्लावर्स दॅट आय गिवन यू, दॅट आय हॅव गिवन यू. हॅव प्लस V3. इथे कशात गोष्ट होते स्टुडंट्स? आय गिव्ह यू सम फ्लावर्स, वेर आर दे. इथे आपण जेव्हा टेन्स बघतोय तर टेन्स आपल्याला दिसतोय की क्वेश्चन केला जातो की कुठे ठेवलेले ते फ्लावर्स, प्रेझेंट टेन्समध्ये. पण इथे चेंज होताना आपण काय बघतो? हॅव प्लस V3. हॅव प्लस V3 इज प्रेझेंट परफेक्ट. ओके, प्रेझेंट परफेक्टमध्ये आपण का चेंज? टेन्स नाही चेंज करायचं स्टुडंट्स, टेन्स तसाच आपल्याला ठेवायचा आहे. नेक्स्ट त्यामुळे हे उडून जाणार. वेर आर द फ्लावर्स दॅट आय गिव्ह यू. बघा आता नंबर 1 आणि नंबर 3 बघितला तो ऑलमोस्ट सेम आहे स्टुडंट्स. लास्ट आहे वेर द फ्लावर्स दॅट आय गिवन यू. हा तर पूर्णच ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट आहे. तर फोर्थ तसं ऑप्शन म्हणून जाणार. तर 2 आणि 4 आपण एलिमिनेट केला. का आपण एलिमिनेट करू शकलो? द रिझन बिईंग इज की आपल्याला बेसिक जे टेन्सेसचे रूल्स आहे ते माहीत आहे. टेन्स कोणता कसं पॉईंट आउट करायचं, हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्बच्या मदतीने आपण कसं टेन्स पॉईंट आउट करू शकतो हे आपल्याला माहीत आहे. मग आता याच्यातून आन्सर काय असणार? वेर डिड यू कीप द फ्लावर्स दॅट आय गिव्ह यू की वेर आर द फ्लावर्स दॅट आय गिव्ह यू. इथे बघा, इथे लिहिलेलं आहे वेर डिड यू कीप आणि इथे आहे वेर आर द फ्लावर्स दॅट आय गिव्ह यू. दिस इज अ सिम्पल क्वेश्चन. आय गिव्ह यू सम फ्लावर्स, वेर आर दे. त्याचा आन्सर पण सिम्पल राहील, वेर आर द फ्लावर्स दॅट आय गिव्ह यू. तर याचा आन्सर असणार आहे 3. वी आर नॉट गोइंग टू कॉम्प्लिकेट द सेंटेन्स. सिम्पल असणार वेर आर द फ्लावर्स दॅट आय गिव्ह यू. ओके, तर डिड गिव्ह यू नाही, इट विल बी वेर आर द फ्लावर्स दॅट आय गिव्ह यू. पुढे जाऊया स्टुडंट्स आपण. पुढे आपण बघतोय अगेन आपल्याला अप्रोप्रिएट कलेक्टिव्ह नाउन यूज करायचं. बघा इथे दिलेलेच आहे की कलेक्टिव्ह नाउन यूज करायचं आहे. तर द नंबर ऑफ द डॅश गेव ॲडवर्स वर्डिक्ट टू द कॉन्व्हिक्ट इन द कोर्ट. आता याच्यात बघा, हे सेंटेन्स तुम्हाला तेव्हाच समजेल जेव्हा तुमचं वोकॅबलरी स्ट्रॉंग असणार. आता वोकॅबलरी म्हणजे काय की तुम्हाला वर्ड्स माहीत पाहिजे, वर्ड्सचं मिनिंग. लक्ष द्या, द मेंबर्स ऑफ द डॅश गेव ॲडवर्स. ॲडवर्स म्हणजे त्याला न आवडणारं किंवा त्याच्या इच्छेच्या विरुद्ध काय दिलं होतं? वर्डिक्ट. वर्डिक्ट म्हणजे काय असतं? वर्डिक्ट म्हणजे जेव्हा हे न्यायाधीश जेव्हा त्यांचं ते बोलणं सांगतं की फायनल ते वर्डिक्ट देतं की हा दोषी आहे का नाही आहे, ठीक आहे, त्याला म्हटलं जातं वर्डिक्ट. ॲडवर्स वर्डिक्ट टू द कॉन्व्हिक्ट. कॉन्व्हिक्ट म्हणजे कोण? कॉन्व्हिक्ट म्हणजे त्यांनी काहीतरी क्राईम केलेलं आहे, ठीक आहे, अशा व्यक्तीला. तर त्याच्या अगेन्स्ट काय केलं स्टुडंट्स? असं एक वर्डिक्ट दिलं. त्याचं असं इच्छा होती की माझ्या अगेन्स्ट नाही झालं पाहिजे वर्डिक्ट, पण त्याच्या अगेन्स्ट तो वर्डिक्ट गेला आहे. मग हे करण्याचा अधिकार कोणाला आहे? इज इट ज्युरी, पॅनल, जजेस का लॉयर्स? तर स्टुडंट्स जेव्हा खूप सारे जजेस किंवा जज करणारे लोक सोबत बसतात स्टुडंट्स, त्यांच्या ग्रुपला कलेक्टिव्हली आपण ज्युरी म्हणतो. ओके, सो मेंबर्स ऑफ ज्युरी काय येणार स्टुडंट्स? द मेंबर्स ऑफ ज्युरी. ते ज्युरीचे मेंबर्स आहेत, त्यांनी त्यांचा जो वर्डिक्ट होता तो दिला आणि हा ॲडवर्स वर्डिक्ट होता स्टुडंट्स. सो बरेच वेळेस काय असतं, इवन इफ यू डोंट नो द मिनिंग, ओके, सेंटेन्सचे वर्डचं जर तुम्हाला मिनिंग नसलं माहीत तर त्याच्यातून पण प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. तर तुम्हाला ते वोकॅबलरी स्ट्रॉंग ठेवायची आहे. वोकॅबलरी जर चांगली तर तुम्ही ते फिल इन द ब्लँक्स करू शकता. नेक्स्ट बघा स्टुडंट्स, वे यू डॅश मोर केअरफुली इन फ्युचर. आता इथे आपल्याला काय करायचं आहे? करेक्ट फॉर्म ऑफ टेन्स वापरायचं आहे. आता करेक्ट फॉर्म ऑफ टेन्स काय येणार स्टुडंट्स इथे? ओके, यू डॅश मोर केअरफुली इन द फ्युचर. यू वर बीइंग, यू शुड बी, यू वॉज बीइंग, यू कॅन बी. इथे असणार यू शुड बी मोर केअरफुल इन द फ्युचर. तो दिस इज द करेक्ट फॉर्म ऑफ टेन्स. आणि याचं पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला कोर्समध्ये भेटणार आहे स्टुडंट्स. टेन्सेस कसे फॉर्म होता, टेन्सच्या मार्क्सचं कसं लिंक आहे स्टुडंट्स, हे सगळं इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या कोर्समध्ये भेटेल, ठीक आहे. याच्याबद्दल इनिशियल स्लाइड्समध्ये आपण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर करेक्ट इज यू शुड बी मोर केअरफुल इन फ्युचर. तू जास्त काय राहायला पाहिजे? यू शुड बी केअरफुल फ्युचरमध्ये, जेणेकरून की काय प्रॉब्लेम नाही होणार. नेक्स्ट स्टुडंट्स आपण बघूया, चूज द ऑप्शन दॅट हॅज द करेक्ट स्पेलिंग फॉर द मिसिंग वर्ड इन द गिवन सेंटेन्स. आता इथे काही वर्ड्स दिलेले आहे बघा, बॅन, बेनफुल, बेन आणि बेइन, ठीक आहे, बायन. नेक्स्ट, इंटरनेट डज मोर हार्म दॅन गुड टू चिल्ड्रन नाव डेज. इट इज रिअली अ डॅश ऑफ मॉडर्न लाईफ. तर बॅन करणं म्हणजे ते नोटबंदी झाली तर बॅन केलं होतं, राईट. बॅन करणं म्हणजे स्टॉप करणं, ठीक आहे. त्याचा अजून त्याला यूज नाही केलं जाणार. जर कोणी यूज केला तर त्याला पर्सिक्यूट केलं जाईल, त्याच्या अगेन्स्ट केस फाईल होईल. दॅट इज बॅनिंग समथिंग. बेन म्हणजे काय असतं की एक बॅड लक, समथिंग विच इज मोर लाईक अ कर्स, एक शाप सारखं. तर इंटरनेट काय? इट इज अ बेन. बेन म्हणजे BANE, बेन.
दिस बीन. ठीक आहे, तर दिस विल बी द करेक्ट आन्सर. बघा, अप्रॉप्रिएट वर्ड्स टाकण्यासाठी दोन गोष्टी आहे. पहिले तर सेंटेन्स वाचून ते समजलं गेलं पाहिजे, दॅट इज कॉम्प्रिहेन्शन. दुसरं आहे ते वर्ड्स वोकॅब्युलरी तुमची स्ट्रॉंग पाहिजे. ओके स्टुडंट्स. तिसरं, तुम्हाला जे वर्ड्स दिले त्यांचं मिनिंग पण पाहिजे, दॅट अगेन कम्स अंडर वोकॅब्युलरी. ठीक आहे, चला नेक्स्ट. देर इजंट एनी पेपर इन द printer. Could anyone insert dash of paper into the tray, into it please. ठीक आहे, काय बोललं झालं आहे की पेपर नाही आहे, पेपर मिसिंग आहे. ओके स्टुडंट्स, काय आहे, देर इजंट एनी पेपर इन द प्रिंटर. कुड एनीवन इन्सर्ट डॅश पेपर. तर स्टुडंट्स इथे काय येणार, पेपरचं कलेक्टिव्ह पेपर जे असतं, ठीक आहे, पेपरवर पेपर असं स्टॅक केलेलं आहे, त्याला रिम ऑफ पेपर म्हणतात. काय म्हणतात, रिम ऑफ पेपर, ना की बी रोल, हीप, सेट नाही. ठीक आहे, सेट ऑफ मशीन होईल. हीप कशाचं येईल, हीप ऑफ गार्बेज. ठीक आहे, सेट ऑफ मशीन, अशा प्रकारे आपण बघतो. पण पेपर जे असतं कलेक्टिव्हली पेपरला आपण बोलतो की दॅट इज रिम ऑफ पेपर. ठीक आहे, जो पेपरचं रिम असतो, जर तुम्ही झेरॉक्स करायला गेले, झेरॉक्स तर एका मशीनचं नाव आहे, पण फोटोकॉपी जर तुम्ही करायला गेले तर तुम्हाला दिसेल फोटोकॉपी मशीनसोबत ते टाकले जातं, रिम ऑफ पेपर. ठीक आहे, चला नेक्स्ट. येस, शी डज नॉट से वॉट शी हॅज इन माइंड, शी सेज ओनली वॉट हर बॉस लाईक्स टू हिअर फ्रॉम हर. शी इज नॉट डॅश. जेव्हा आपल्या डोक्यात काही विचार चालू आहे ते आपण लोकांसमोर ठेवत नाही आहोत. ठीक आहे, ते आपण लोकांसोबत फ्रीली हे नाही करत आहोत, दुसरंच काहीतरी दाखवतो लोकांसमोर, तर दॅट इज बिईंग नॉट सिन्सिअर. ठीक आहे, व्हॉट डज दॅट मीन, दॅट यू आर नॉट सिन्सिअर. त्याचा अर्थ होतं की तुम्ही सिन्सिअर नाही आहात. ठीक आहे, सिन्सिअर असणं म्हणजे जे मनात आहे ते समोर दाखवणं, दॅट इज बिईंग सिन्सिअर. तर इथे ही बाई काय करते आहे, शी डज नॉट से वॉट शी हॅज इन माइंड, शी सेज ओनली वॉट हर बॉस लाईक्स टू हिअर. तर शी इज नॉट सिन्सिअर. अनफेथफुल किंवा लॉयल, जे लॉयल फेथफुल जे असतं, इट इज मोर लाईक जेव्हा कोणाला बिट्रे केलं जातं, ठीक आहे, त्यावेळेस आपण हे वर्ड्स यूज करतो. पण इथे आपण सिन्सिअर हा वर्ड यूज करणार आहोत. त्यानंतर, द प्राईम मिनिस्टर अँड हिज असोसिएट डॅश ऑफ टू दिल्ली इन डॅश चार्टर्ड फ्लाईट. इथे आपल्याला काय यूज करायचं आहे स्टुडंट्स, करेक्ट आपल्याला हे यूज करायचे आहे प्रिपॉजिशन्स, येस सॉरी प्रोनाउन्स इथे दिलेले आहे स्टुडंट्स, सॉरी हेल्पिंग वर्ब यूज करायचे. सॉरी. द प्राईम मिनिस्टर अँड हिज असोसिएट्स डॅश ऑफ टू दिल्ली. काय झालं स्टुडंट्स, आर ऑफ टू दिल्ली येणार. काय येणार इथे, आर. का बरं आर येणार, इज का नाही येणार, बघा प्राईम मिनिस्टर प्लस त्यांचे असोसिएट म्हणजे भरपूर लोक आहेत. आणि जेव्हा प्लुरल असतं, ठीक आहे, जेव्हा नाऊन प्लुरलमध्ये तो हेल्पिंग वर्ब आर यूज होणार. ठीक आहे, प्रेझेंट टेन्समध्ये असल्यामुळे आर. तर हे आपल्याला ग्रॅमरचे रूल्स पाठ झाले पाहिजे. सो द प्राईम मिनिस्टर अँड हिज असोसिएट्स आर ऑफ टू दिल्ली डॅश चार्टर्ड फ्लाईट. मग आता इथे येणार इन हिज चार्टर्ड फ्लाईट, हिज चार्टर्ड फ्लाईट्स इन दिल्ली. ओके, कोणाच्या चार्टर्ड फ्लाईटमध्ये, प्राईम मिनिस्टरच्या चार्टर्ड फ्लाईटमध्ये. तर द प्राईम मिनिस्टर अँड हिज असोसिएट्स आर ऑफ टू दिल्ली इन हिज चार्टर्ड फ्लाईट. ठीक आहे, हा इथे फुल स्टॉप नाही येणार. राईट स्टुडंट्स, अशा प्रकारे आपण बघतो. नेक्स्ट, इथे आपल्याला दिलेलं आहे की करेक्ट पंच्युएशन्स मार्क वापरायचे. दॅट एल्डरली मॅन अमिट्स ग्रँडफादर एक्सपायर्ड टुडे. ठीक आहे, तर पंच्युएशन मार्क्स खूप सोपे स्टुडंट्स. बघा इथं आपण बोलताना जसं आपण लावणार तसेच पंच्युएशन मार्क्स आपल्याला यूज करायचे. दॅट एल्डरली मॅन, ठीक आहे, कोणीतरी एल्डरली मॅन होते. ठीक आहे, ते कोण होते, अमितचे ग्रँडफादर होते, ही एक्सपायर्ड टुडे. तर दोन ठिकाणी आपल्याला कॉमा पाहिजे स्टुडंट्स. ठीक आहे, तर कुठे आहे तिथे बघा, दॅट एल्डरली मॅन ओके आहे, अमित's ग्रँडफादर आहे एक्सपायर्ड टुडे, दोनमध्ये आहे. आणि अमित's ग्रँडफादर, कोणाचे ग्रँडफादर, जेव्हा कोणाचं पोझिशन दाखवलं जातं किंवा रिलेशन, तर अपॉस्ट्रोफी एस लिहिता. ठीक आहे, अमित's ग्रँडफादर, तर नंबर 2 इज करेक्ट. थर्ड बघून घेऊया, दॅट एल्डरली मॅन, कॉमा आहे, पण अमित's बघा कसं लिहिलेलं आहे, हे आन्सर नाही येणार. दॅट एल्डरली मॅन अमित's ग्रँडफादर एक्सपायर्ड टुडे. तर इथे तुम्हाला दिसतं स्टुडंट्स की अमितचं अपॉस्ट्रोफी बरोबर आहे, बट द कॉमा इज मिसिंग, म्हणून हे चुकीचं असणार. सो द करेक्ट वन इज दॅट एल्डरली मॅन अमित's ग्रँडफादर एक्सपायर्ड टुडे. पुढे स्टुडंट्स, डू यू एन्जॉय गोईंग टू थिएटर परफॉर्म. इथे आपल्याला सफिक्स वापरायचे. सफिक्स म्हणजे जसं ह्या वर्डच्या पुढे काय वर्ड असणार आहे, लेटर्स असणार आहे, म्हणजे करेक्ट फॉर्म असणार. डू यू एन्जॉय गोईंग टू थिएटर. थिएटरमध्ये काय होतं, परफॉर्मन्स होतं, तर परफॉर्मच्या पुढे काय सफिक्स लागणार आहे, परफॉर्मन्सेस. ठीक आहे, सो डू यू एन्जॉय गोईंग टू थिएटर परफॉर्मन्सेस. ओके, सो दिस इज द करेक्ट फॉर्म, याला सफिक्स म्हणतो आपण. पुढे अजून एक आहे, अजून एक आपल्याला सफिक्स वापरायचं आहे. रिअल डॅश इज नॉट ऑफन शोन इन मूवीज. रिअलनेस नाही येणार, रियालिटी येणार. रियालिटी इज नॉट ऑफन शोन इन मूवीज. मूवीजमध्ये रियालिटी बघतो आपण, नाही फिक्शन असतं. राईट, अशा प्रकारे आपण बघतो. पुढे, ही वॉज सच अ मायझर. मायझर म्हणजे कंजूस. दॅट ही वुड नॉट डॅश इवन 10 रुपीज फॉर द चॅरिटी अपील. आता बघा, तो मायझर होता, कंजूस होता, म्हणून तो पे नाही करत होता.
पे करत होता का तो? नाही. मग पेच्या जागी आपल्याला काय करायचं आहे? फ्रेझल वर्ब वापरायचं आहे. तर पे अप असणार आहे का पे ऑफ? पार्ट तर नाही येणार. पार्ट विथ म्हणजे तुम्ही कोणाला जेव्हा सोडून देता, ठीक आहे, वेन यू लेट्स से आय विल बी पार्टिंग माय वेज ऑफ, किंवा आय एम पार्टिंग विथ द ऑर्गनायझेशन आय यूज टू वर्क विथ, म्हणजे मी त्यांच्यासोबत काय केलं, आय एम नॉट गोइंग टू वर्क विथ देम एनी मोर, राईट. तर पार्ट तर नाही येणार, पार्ट आउट पण नाही होणार. बट पे अप आणि पे ऑफ ह्या दोघांमध्ये आपले आन्सर असणार. पे ऑफ म्हणजे जर तुम्ही कोणाकडून कर्ज घेतलं आणि ते तुम्ही परत फेड केलं, त्याला पे ऑफ म्हणतात. आय हॅव पेड ऑफ ऑल द डेप्थ, ठीक आहे, डेप्थ. आता इथे आपण बघतो पे अप करणं म्हणजे काय? कोणाला पैसे देणं, ठीक आहे. तुमच्याकडे जे पैसे आहेत त्याच्यातून तुम्ही थोडेफार दिले तर त्याला चॅरिटीसाठी पे अप आपण वापरतो. त्याचा असणार आहे आन्सर पे अप. सो ही वॉज सच अ मायझर दॅट ही वुड नॉट पे अप इवन 10 रुपीज फॉर चॅरिटी अपील. नेक्स्ट करेक्ट ॲडजेक्टिव्ह आपल्याला यूज करायचा, वेटर. आय नीड अ कप ऑफ डॅश कॉफी. आता वेटरला काय विचारलं जात आहे की आम्हाला काय पाहिजे? कप ऑफ कॉफी पाहिजे. पण कसं पाहिजे? ऑप्शन्स बघा, स्ट्रॉंग, पॉवरफुल, थिक की हेवी. कॉफी, टी कधी पण स्ट्रॉंग असतं, स्ट्रॉंग कप ऑफ कॉफी किंवा स्ट्रॉंग कप ऑफ टी, ओके, किंवा कप ऑफ स्ट्रॉंग कॉफी किंवा कप ऑफ स्ट्रॉंग टी. तर जे बेवरेजेस आपण पितो ना त्याच्यामध्ये स्ट्रॉंग हा वर्ड यूज केला जातो, राईट. थिक जे असतं हे क्रीमसाठी वापरतो आपण, ठीक आहे. पॉवरफुल कॉफी तर असं कोणी म्हणत नाही, राईट स्टुडंट्स. तर इथे करेक्ट काय वर्ड असणार आहे? स्ट्रॉंग कॉफी. ओके, सो विथ दिस वी हॅव कम टू द एंड ऑफ दिस वंडरफुल सेशन. आता याच्यात आपण काय बघितलं की जे एक्झाममध्ये IBPS पॅटर्नमध्ये क्वेश्चन्स कशा प्रकारे फॉर्म होता. क्वेश्चनचा जो पॅटर्न आहे तो कॉम्प्रिहेन्शनकडे शिफ्ट झालेला आहे. ज्यांना कॉम्प्रिहेन्शन या शब्दाचा अर्थ नसेल माहीत, फॉर देम स्टुडंट्स कॉम्प्रिहेन्शन म्हणजे जे तुम्ही वाचता ते तुम्ही किती लवकर समजू शकता, ठीक आहे. हे जे प्रोसेस आहे पूर्ण हे समजून तुम्ही कशा प्रकारे त्याच्यामधले चुका काढू शकता, किंवा त्याचा टेन्सेस तुम्ही पार्ट करू शकता, किंवा त्या सेंटेन्सला तुम्ही कशा प्रकारे ब्रेक करू शकता पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये, प्लस त्याचं टेन्स वाचता वाचताच तुम्ही कसं ओळखू शकता, ही जी एक कला आहे, स्किल जे आहे, हे कॉम्प्रिहेन्शनमध्ये बघितलं जातं. तर पेपर आता जसे पहिले इंग्लिशचे पेपर्स होते तसे नसणार आहे, कॉम्प्रिहेन्शन बेस्ड आहे. तर व्हॉट आय एम गोइंग टू सजेस्ट इज की तुम्ही सगळ्यात पहिले रीडिंगवरती जास्त फोकस करा. रीड ॲज मच ॲज यू कॅन. पण रीड काय करायचं त्याच्यामध्ये पण खूप प्रॉब्लेम्स असतात. तर तुम्हाला त्याच्याबद्दल काही डाऊट असेल, दिस इज माय नंबर, यूज अनदर कलर 7276184916. या नंबरमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला जर काही डाऊट असले रिगार्डिंग रीडिंग, की सर कसं रीड करायचं, कॉम्प्रिहेन्शन कसं डेव्हलप करू, कारण की आता क्वेश्चनचं पॅटर्न बदलतो आहे, तर आय एम ऑलवेज देअर टू हेल्प यू. फॉर नाव आय विल सजेस्ट की तुम्ही न्यूजपेपर्स वाचा आणि नॉव्हेल्स वाचा, जे मार्केटमध्ये चांगले इंग्लिशचे नॉव्हेल्स आहे, ठीक आहे. तुम्हाला वाटलंच तर मी तुम्हाला पुढच्या सेशनमध्ये नॉव्हेल्सबद्दल पण डिटेलमध्ये सांगेल. सो विथ दिस स्टुडंट्स विल बी टेकिंग युअर लीव अँड विल बी मीटिंग इन द नेक्स्ट सेशन. टिल देन थँक यू, टेक केअर अँड हॅपी लर्निंग.